नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष गायकवाड। आज मी तुमच्या सर्वांचा आवडीचा विषय बीके आपण त्याला अकाउंट असं म्हणता घेऊन आलेला आहे। मित्रांनो, याच्या मागच्या पिरियडला आपण अकाउंट मध्ये कोणते कोणते प्रकरण आहेत त्या प्रकरणाविषयी थोडीशी आपण काय केली होती, ओळख करून दिलेली होती। त्यामध्ये प्रकरण पहिलं भागीदारीची ओळख व भागीदारीचे अंतिम खाते, या ठिकाणी आपण प्रकरण हे सुरू केलेलं आहे। मित्रांनो, आपल्या प्रकरणाचं नाव भागीदारीची ओळख व भागीदारीचे अंतिम खाते। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिल्या पिरियडला भागीदारीची व्याख्या, भागीदारांची संख्या आणि भागीदारांचा कायदा या तीन गोष्टी शिकलेल्या होत्या। एक वेळेस डबल त्या गोष्टी तुम्हाला एक वेळेस डबल सांगतो। तर पहिलं भागीदारीचा अर्थ किंवा भागीदारीची व्याख्या, त्याच्यामध्ये तुम्हाला मी असं सांगितलं होतं, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती, बरोबर आहे, व्याख्या अशी सांगितली होती, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती नफा कमविण्याच्या उद्देशाने त्याला काय म्हणतात मित्रांनो, भागीदारी संस्था। ही व्याख्या आपण त्या दिवशी शिकवलेली होती। किती? दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती किती असले पाहिजे? दोन किंवा दोन पेक्षा जास्त। हे कशासाठी? नफा कमवण्याच्या उद्देशाने काय करतात? एकत्रित येतात व एकत्रित येऊन जे व्यवसाय काय करतात त्यांनी सुरू करतात, त्याच व्यवसायाला भागीदारीची व्याख्या किंवा भागीदारीचा अर्थ असे म्हणतात। त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं भागीदारांची संख्या किती असते। तर भागीदारांची संख्या सांगितली होती दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे किती? 50। मग मित्रांनो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे 50 व्यक्ती हे कुठं असतात? भागीदारी संस्थेमध्ये असतात। आपण त्यालाच भागीदारांची काय म्हणतात? संख्या। हे कोणा सांगितलेलं आहे? 2013च्या कायद्याने सांगितलेलं आहे। कंपनीचा सुधारित कायदा आहे तो, बघा लक्षात, कंपनी कायदा 2013। कंपनीचे बरेचसे कायदे आहेत। कंपनी कायदा 1956 पण आहे। तर ह्या कायद्याच्या नंतर हे कायदा तयार झाला, ठीक आहे। तर ह्या कायद्याचा विचार करायचा नाही, तर कंपनी कायदा 2013 या कायद्याने आपल्याला असं सांगितलं की भागीदारीमध्ये संख्या किती असली पाहिजे? दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे किती? 50। ओके। कंपनी कायदा हे 2013 ला सुरू झाला। या कायद्यामध्ये सुधारणा झाली 2014। कधी सुधारणा झाली? 2014 ला। आणि ज्यावेळेस सुधारणा झाली त्यावेळेस ही संख्या सांगितलेली आहे। लक्षात ठेवायचं, कायदा कोणता? कंपनी कायदा 2013। त्या 2013च्या कायद्यात सुधारणा झाली 2014 मध्ये, म्हणजे किती वर्षानंतर? 1 वर्षानंतर। तर लक्षात ठेवा मित्र, कंपनी कायदा 2013 हा कायद्याचं नाव आहे। आणि आपल्याला ही संख्या दोन उत्पन्नाची सांगितली, हे कधी सांगितलेलं? 2014 मध्ये। म्हणजे याचा अर्थ या कायद्यामध्ये 2014 ला 1 वर्षानंतर एक सुधारणा झाली आणि त्या सुधारणा झाल्याच्या नंतर सांगितलेलं असं आहे बाबा भागीदारांची संख्या किती असली पाहिजे? दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजेच किती? 50। तुम्हाला कमीत कमी विचारलं 2 लक्षात ठेवा, जास्तीत जास्त विचारलं तर 50 लक्षात ठेवा। आपण कमीत कमीला किमान म्हणता आणि जास्तीत जास्त काय म्हणता? कमाल। तुम्हाला कमाल संख्या किमान संख्या विचारतात। जर किमान संख्या म्हणलं तर 2 आणि कमाल संख्या म्हणलं तर 50, हे लक्षात ठेवा। ओके पाहिजे। त्यापुढे मित्र व्याख्या कळाली, व्याख्या तुम्हाला समजलेली आहे। संख्या किती असते? 2 व 50। 2 व 50 कोणा सांगितलं हे कळालं। 2013चा कायदा आहे। 2013चा कोणता कायदा आहे? कंपनी कायदा 2013 हे कायदा आहे। या कायद्यामध्ये सुधारणा कधी झाली? 2014 मध्ये सुधारणा झाली। आणि सुधारणा झालेल्या त्याच्या सांगितलं 2014 मध्ये 2 किती असले पाहिजे? 50। तिसरा आहे भागीदारीचा कायदा। तर भागीदारीचा कायदा विचारला, हे कंपनी कायदा याचा विषय नाही आपल्याकडे। तुम्हाला विचारलंय भागीदारीचा कायदा, त्याचं नाव सांगा। तर भागीदारीचा कायदा त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं 1932 ला तयार झाला। कधी तयार झालाय? 1932 ला। माझा भागीदारीचा कायदा झाला 1932 ला। तर त्या कायद्याचं काय नाव आहे? तर तुम्हाला मी असं सांगितलं होतं, आपल्या देशाचं नाव काय म्हणलं होतं? भारत। म्हणून लक्षात ठेवा म्हणलं होतं भारतीय। आपण कोणाचा कायदा म्हणायचा? भागीदारीचा, म्हणून शब्द लागायचा भागीदारी। आपल्याला काय विचारलं? कायदा। कायद्याला कायदा, हा कायदा कधी तयार झाला? 1932 मध्ये। 1932
नाव तयार झालं भारतीय भागीदारी कायदा 1932. मित्र, भागीदारीचा कायदा काय किंवा भागीदारीचा कायदा कधी तयार झाला तर लक्षात ठेवा, भारतीय भागीदारी कायदा 1932 हे आपल्या कोणाचं नाव आहे, भागीदारीच्या कायद्याचं नाव आहे. या 3 गोष्टी अगोदरही शिकवणं झालेल्या होत्या, आताही शिकवलेल्या आहेत. आज आपल्याला मेन गोष्ट शिकायची ती म्हणजे 4 नंबरची, ती म्हणजे काय, भांडवल व भांडवलाच्या पद्धती. ओके, 2 गोष्टी, एक म्हणजे कोण, भांडवल, दुसरं म्हणजे कोण, भांडवलाच्या पद्धती. मग बघूत आपण भांडवल आणि भांडवलाच्या काय पद्धती असतात. तर लक्षात ठेवा, भांडवल कॅपिटल. ओके, भांडवल इंग्लिश मध्ये आपण कॅपिटल म्हणतो. तर भांडवल लक्षात ठेवायचं, तर भांडवलाची एकदम सोपी व्याख्या, हा व्यवसाय आणि हा व्यवसायाचा कोण आहे, मालक. हा व्यवसाय, हा कोण आहे, व्यवसायाचा मालक. ह्या मालकाला ही व्यवसाय सुरू करायचा अगोदर, बरोबर आहे. ह्या मालकाला हा व्यवसाय काय करायचा आहे, सुरू करायचा आहे. म्हणजे सुरू करण्यासाठी ज्यानं जो पैसा आणला, जो काय केला, पैसा आणला, जी काय रक्कम आणलेली, त्या रकमेला हा मित्र काय म्हणेल, माणूस भांडवल म्हणते, बरोबर आहे. व्याख्या अशी लक्षात ठेवा, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणलेल्या रकमेला, काय करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणलेल्या रकमेला काय म्हणतात, भांडवल म्हणतात. कोण आणलेल्या, मालकानं. ठीक आहे, मग व्याख्या अशी सांगते, व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय मालकाने आणलेली रक्कम म्हणजेच भांडवल होईल. ओके, काय सुरू करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी. कोण, व्यवसाय मालकाने काय केलेली, आणलेली रक्कम म्हणजेच काय आहे, भांडवल. समजा हे ए नावाच्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा, तर ही व्यक्तीनं 10,000 रुपये जर घरातून पैसे आणले किंवा कुठून बी आणले, तर हे 10,000 रुपयानं कशासाठी आणले, व्यवसाय सुरू करायला. तर हे 10,000 रुपये जर आणले तर 10,000 काय म्हणायचं, भांडवल. मग लक्षात ठेवा, व्याख्या अशी आहे, व्यवसाय मालकाने, कोण, व्यवसाय मालकाने, हे लक्षात गोष्ट, व्यवसाय मालकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी आणलेली रक्कम म्हणजे भांडवल. ओके, इथपर्यंत. कोण, व्यवसाय मालकाने कशासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणलेली काय, आणलेली रक्कम म्हणजेच काय आहे, भांडवल आहे. त्यांना जर वस्तू आणल्या त्यालाही आपण भांडवल म्हणू शकता, पण इकडे लक्षात ठेवायचं ज्यादा ज्यादा रक्कम. पण व्यवसाय मालकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी आणलेली रक्कम म्हणजेच काय, भांडवल. भांडवल काय, तुम्हाला भांडवल समजलं. आता भांडवल त्या ठिकाणी झालं. आता भांडवल झाल्याच्या नंतर भांडवलाच्या काही पद्धती आहेत. भांडवलाच्या 2 पद्धती असतात, लक्षात ठेवा, भांडवलाच्या पद्धती. भांडवलाच्या किती पद्धती असतात, 2. एक लक्षात ठेवा, स्थिर भांडवल पद्धत, आणि दुसरी लक्षात ठेवा, अस्थिर भांडवल पद्धत. एक कोणती पद्धत आहे, स्थिर भांडवल पद्धत, आणि दुसरी कोणती आहे, अस्थिर भांडवल पद्धत. माझ्या नावातच आहे स्थिर आणि हे काय, अस्थिर. स्थिर म्हणजे काय, तर सारखेच असणे. कसे असणे, सारखेच असणे. आता काय सारखंच असलं पाहिजे, आपण कशाच्या पद्धती शिकवल्या, भांडवलाच्या पद्धती. भांडवलाच्या पद्धती शिकवल्या म्हणजे भांडवल सारखं पाहिजे. ओके, याचा लक्षात ठेवायचं, कोण सारखं पाहिजे, भांडवल. आपण कोणाच्या पद्धती शिकवल्या, भांडवलाची. पण भांडवलच कसं असलं पाहिजे, सारखेच. पण कधी, दरवर्षी. कधी, दरवर्षी. व्याख्या झाली, त्या व्याख्या अशी आहे, आपण पद्धतीची व्याख्या म्हणून सुरुवात करू, ज्या पद्धतीने सुरुवात करू, ज्या पद्धतीने. व्याख्या बघा, भांडवलाच्या पद्धती 2 आहेत, एक आहे स्थिर भांडवल पद्धत, दुसरी अस्थिर भांडवल पद्धत. तर स्थिर भांडवल पद्धतीची व्याख्या बघा, ज्या पद्धतीमध्ये, ओके, आपण पद्धतीची व्याख्या लिहिल्या म्हणजे पद्धतीमध्ये लक्षात, ज्या पद्धतीमध्ये, ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम सारखीच असते. कशी असते, सारखीच. दरवर्षी कशी असते, सारखीच. ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम कशी असते, सारखीच असते, त्या पद्धतीला काय म्हणतात, स्थिर भांडवल पद्धत. ओके, पण स्थिर भांडवल पद्धत म्हणजे काय, ज्या पद्धतीमध्ये भागीदार म्हणू शकता आपण. भागीदार म्हणजे काय, व्यवसायामध्ये इथं असणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, भागीदार. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीमध्ये भागीदार
व्यवसायामध्ये दरवर्षी रक्कम कशी आणतो, सारखीच आणतो, त्याला आपण स्थिर भांडवल पद्धतच म्हणतात. परंतु हे लक्षात ठेवायचं आहे, ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम कशी असते, सारखीच असते, त्या पद्धतीने स्थिर भांडवल पद्धत असे. ओके, मला इथं सारखीच असते म्हणून त्याचं नाव झालं स्थिर. इकडे सारखीच नसते, इकडे बदलते, इकडे काय होते, बदलते, त्याचं नाव काय, अस्थिर भांडवल पद्धत. काय तिकडे असे सांगते, ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम काय होते, बदलते, त्याला काय म्हणायचं, अस्थिर भांडवल पद्धत. एक झाली स्थिर भांडवल पद्धत अ आणि एक झाली ब, अस्थिर भांडवल पद्धत. स्थिर भांडवल पद्धतीची व्याख्या कळाली का? ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम सारखीच असते, या एका ठिकाणी बदल करायचा. स्थिर असेल तर सारखीच आहे, अस्थिर असेल तर बदल लावायचं. ओके, ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम सारखीच असते त्याला म्हणायचं स्थिर भांडवल पद्धत. आणि ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम काय होते, बदलते, त्याला म्हणायचं अस्थिर भांडवल पद्धत. तिथपर्यंत करेक्ट आहे? नावातच लक्षात ठेवा, सारखीच असते आणि बदलते. सारखीच स्थिरच लक्षात ठेवा, सारखी असते म्हणजे स्थिर असते आणि बदलते इकडे आहे अस्थिर असते. ओके, इथपर्यंत. म्हणून मित्र, भांडवलाच्या दोनच पद्धती. भांडवलाच्या किती पद्धती आहेत, दोनच. एका पद्धतीचं नाव आहे स्थिर भांडवल पद्धत, दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे अस्थिर भांडवल पद्धत. स्थिर भांडवल पद्धत म्हणजे काय, ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम कधी, दरवर्षी भांडवलाची रक्कम कशी असते, सारखीच असते, त्याला म्हणायचं स्थिर भांडवल पद्धत. आणि ज्या पद्धतीमध्ये दरवर्षी भांडवलाची रक्कम काय होते, बदलते, त्याला म्हणायचं अस्थिर पद्धत. बदलते म्हणजे की अस्थिर आहे, सारखीच राहते म्हणजे की स्थिर. इथपर्यंत काय अडचण नसेल. ओके, त्यापुढे बघू. याच्यामध्ये लक्षात ठेवा, कोणते कोणते खाते तयार केले. स्थिर भांडवल पद्धतीची व्याख्या झाली, अस्थिर भांडवल पद्धतीची व्याख्या झाली. म्हणजे याचा अर्थ आपण याची बी व्याख्या शिकली, याची बी व्याख्या शिकली. असं लक्षात ठेवा, स्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवल सारखंच राहते, बदलते, सारखंच राहते. अस्थिर मध्ये भांडवल सारखंच राहते, बदलते, बदलते. प्लस याच्यामध्ये खाते कोणते तयार केले जातात, काय तयार केले जातात, खाते. तर स्थिर भांडवल पद्धतीमध्ये दोन खाते तयार होतात. एक खातं तयार होते भांडवल खातं आणि एक तयार होते चालू खातं. स्थिर भांडवल पद्धतीमध्ये डॅश खाते उघडले जाते असा आपल्याला प्रश्न येतो. तर कोणते कोणते उघडले जाते, भांडवल खाते उघडले जाते आणि चालू खाते उघडले जाते. परंतु अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये खाते कोणते उघडतात, तर याच्यात एकच खाते उघडतात, ती म्हणजे कोणतं, भांडवलच खाते उघडतात. त्यामध्ये चालू खाते उघडले जात नाही, चालू खाते उघडले जात नाही. त्याच्यामध्ये चालू खाते काय केलं जात नाही, उघडलं जात नाही. फक्त कुठं उघडलं जातं, स्थिर भांडवल पद्धतीमध्येच काय केलं जातं, चालू खातं उघडलं जातं. अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये चालू खातं उघडलं जात नाही. म्हणून आपल्याला बोर्ड परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो, चालू खाते डॅश पद्धतीमध्ये उघडले जाते. तर कोणत्या मध्ये उघडले जाते, स्थिर भांडवल पद्धतीमध्येच काय केले जाते, उघडले जाते. दुसरा प्रश्न विचारला जातो, चालू खाते कोणत्या पद्धतीमध्ये उघडले जात नाही. तर चालू खाते अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये काय केले जात नाही, उघडले जात नाही. ओके, स्थिर भांडवल पद्धतीमध्ये कोणते खाते उघडतात, तर स्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवल खाते बी आणि चालू खाते बी काय केले जाते, उघडले जाते. लक्षात ठेवा. आणि अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये कोणते खाते उघडले जाते, यामध्ये फक्त कोणते उघडले जाते, भांडवल खातेच उघडले जाते. मित्र, तुम्हाला भांडवल कशाला म्हणतात एक, आणि भांडवलाच्या पद्धती कोणत्या कोणत्या, ह्या दोन गोष्टी. भांडवलाच्या पद्धती किती येतो, दोन. कोणत्या कोणत्या आहेत, स्थिर आणि अस्थिर. लक्षात ठेवायचं, स्थिर मध्ये भांडवल कसं राहते, सारखेच. त्याच्यात कसे राहते, बदलते. सारखेच कधी, दरवर्षी. लक्षात ठेवा, सारखी कधी, दरवर्षी. आणि ते दरवर्षी काय होते, बदलते. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते खाते उघडतात, यामध्ये भांडवल खाते बी उघडतात आणि प्लस कोणते उघडतात, चालू खाते बी. तर ह्याच्यामध्ये कोणते उघडतात, फक्त भांडवलच खाते उघडले जाते, चालू खाते उघडले जात नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी भांडवल कशाला म्हणतात आणि भांडवलाच्या किती पद्धती, दोन. या ठिकाणी काय झालं, पूर्णपणे उघडले. इथपर्यंत काय अडचण आहे का? त्यानंतर मित्र आर्थिक वर्ष. ओके, 1 2 3 4 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय झाल्या, कम्प्लीट झाल्या. तरीही तुम्हाला हे जास्तीत जास्त ज्यावेळेस आपला क्लास सुरू होईल
त्यावेळेस व्यवस्थितरित्या शिकून व्यवस्थितरित्या त्याच्या नोट्स दिल्या जातील. आता आपली जास्तीत जास्त कशावर तयारी आहे, आपल्याला डायरेक्ट गणित सुरुवात करायची. बरोबर आहे. गणित सुरुवात करण्यासाठी मी दोनाचा भाग तुम्हाला काय करताय का शिकवत आहे. आपल्याला ज्यावेळेस गणित शिकवायचे आहे त्यावेळेस आपण स्लोली घेऊया. तर त्याच्यानंतर मित्र आहे आर्थिक वर्ष. कोणतं वर्ष आहे? आर्थिक वर्ष. पण आर्थिक वर्षाला 2-3 नावं सांगितले. त्याला हिशोबाचं वर्ष, पैशाचे वर्ष, असे बरेचसे वर्ष आपण याला नाव देऊ शकता. वित्तीय वर्ष, आर्थिक वर्ष, हिशोबाचे वर्ष, पैशाचे वर्ष, वित्तीय वर्ष याला सांगतात. बरोबर. याच्या बऱ्याचशा व्याख्या येतात, पण एकच व्याख्या तुम्ही शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. ही व्याख्या लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला अकाउंट मधलं वर्षही लक्षात ठेवता येईल. हे लक्षात ठेवा 1 एप्रिल, लक्षात ठेवा 31 मार्च. 1 एप्रिल सुरू होते आणि हे संपते, असं लक्षात. मित्र असं व्याख्या लक्षात ठेवा. जे वर्ष सुरुवात पूर्ण होतं व्याख्या कोणाची सांगा तुम्हाला? वर्षाची. जे वर्ष 1 एप्रिलला काय होते? सुरू होते. कधी सुरू होते? 1 एप्रिलला. जे वर्ष 1 एप्रिलला सुरू होते व 31 मार्चला काय होते? संपते, अशा वर्षाला आर्थिक वर्ष असे म्हणतात. बाकी बऱ्याचशा व्याख्या तेवढ्या व्याख्या डोक्यात ठेवायची नाही. तुम्हाला याच्यात फक्त विचारलं काय जातं, तेवढंच विचारलं जातं. आर्थिक वर्ष कधी सुरू होते? 1 एप्रिलला. आर्थिक वर्ष कधी संपते? 31 मार्चला. बाकी त्याच्यात तुम्हाला काय तेवढं विचारलं जात नाही. मग आर्थिक वर्ष म्हणलं तरी हेच वर्ष, हिशोबाचे वर्ष म्हणलं तर हेच वर्ष, पैशाचे वर्ष म्हणजे हेच, आणि वित्तीय वर्ष म्हणजे हेच. म्हणून लक्षात ठेवा सुरू कधी होते आणि कधी संपते. म्हणून जे वर्ष 1 एप्रिलला सुरू होते त्याला काय म्हणायचं आपण? आर्थिक वर्ष. म्हणजे जे वर्ष 1 एप्रिलला सुरू होते व 31 मार्चला संपते अशा वर्षाला कोणतं वर्ष म्हणतात? आर्थिक वर्ष. इथपर्यंत कंप्लीट आहे. तर मित्रांनो आर्थिक वर्ष संपलं. आता शेवटचा भाग आहे त्याचं नाव काय? अंतिम खाते. म्हणजे अंतिम खाते वगैरेच आपल्याला कोणाचे अंतिम खाते शिकायचे? भागीदारीचे. आता आपण अंतिम खाते डायरेक्ट सुरुवात करूया. पण अंतिम खात्याची व्याख्या लक्षात ठेवा. अंतिम खाते कशाला म्हणतात? आर्थिक वर्ष कोणाला काय होते? एक द्यायचं. जे वर्ष 1 एप्रिलला काय होते? सुरू होते आणि 31 मार्चला संपते त्याला काय म्हणायचं? आर्थिक वर्ष. आपल्या कॅलेंडरचं एक वर्ष असतं. कॅलेंडरचे वर्ष कधी सुरू होते? 1 जानेवारी आणि संपते कधी? 31 डिसेंबर. जे वर्ष 1 जानेवारीला सुरू होते 31 डिसेंबरला संपते आपण त्याला कोणतं? कॅलेंडरचं वर्ष म्हणतात. त्याचा विषय इकडे अकाउंट मध्ये येऊ शकत नाही. हे वर्ष वेगळं आहे, हे वर्ष वेगळं आहे. हे सुरू होते कधी? एप्रिलला आणि संपते कधी? 31 मार्च. बँकेचे प्रत्येक हिशोब असेल कोणत्या गोष्टी असतील तर कोणत्या वर्षाला चालतात? आर्थिक वर्षाला चालतात. हे वर्ष आपल्याला कॉमर्स वाल्यांसाठी काही उपयोगी नाही, फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायचं कामाचं. ओके. तर लक्षात ठेवा आर्थिक वर्ष म्हणजे काय? जे वर्ष 1 एप्रिलला सुरू होते 31 मार्चला काय झाले? संपते अशा वर्षाला आर्थिक वर्ष असं म्हणतात. शेवटची व्याख्या त्याचं नाव आहे अंतिम खाते. अंतिम म्हणजे शेवटचे. अंतिम म्हणजे काय? शेवटचे. मग खाते म्हणजे आपण त्याला लेखे म्हणू शकता, इंग्लिश मध्ये अकाउंट म्हणतात. शेवटचेच खाते असू शकतात. अंतिम या शब्दाचा अर्थ आहे शेवटचे. ओके. याचा अर्थ अंतिम खाते म्हणजे शेवटचे खाते. शेवटचे कोणाच्या? तर ह्या आर्थिक वर्षाचे. तुम्हाला इथे आताच आर्थिक वर्षाची व्याख्या शिकवतो. कशा शिकवली? आर्थिक वर्षाची. काय आर्थिक वर्षाची व्याख्या? जे वर्ष 1 एप्रिलला सुरू होते व 31 मार्चला संपते त्याला काय म्हणायचं? आर्थिक वर्ष. आता आर्थिक वर्षाची व्याख्या झाल्याच्या नंतर आपण शिकवणार आहोत अंतिम खाते. अंतिम म्हणजे शेवट. अंतिम म्हणजे काय? शेवटचे. खात्याला खाते लक्षात. कशाचे शेवटचे? तर आर्थिक वर्षाचे शेवटचे. कशाचे शेवटचे? आर्थिक वर्षाचे शेवटचे. मग बघा व्याख्या. अंतिम खात्याच्या म्हणजे खाते सुरुवात करा. जे खाते आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केले जातात. कधी तयार केले जातात? आर्थिक वर्षाच्या शेवटी. जे खाते आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केले जातात त्याच खात्यांना अंतिम खाते असे म्हणतात. ओके. ऐकपर्यंत आर्थिक वर्ष तुम्हाला इथंच कळलं. मग या आर्थिक वर्षाच्या कधी? शेवटी. म्हणून जे खाते आर्थिक वर्षाच्या शेवटी
तयार केले जातात त्याच खात्यांना अंतिम खाते असेही म्हणतात. कळालं इथपर्यंत? जे खाते कधी आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केले जातात त्या खात्यांना कोणते खाते म्हणू शकतो आपण? अंतिम खाते असे म्हणू शकतात. तुम्हाला इथेच कळालं. आर्थिक वर्षाचा शेवट कधी असतो? 31 मार्चला. सुरुवात कधी असते? एप्रिलला. मग 31 मार्चला याचं शेवट आहे. म्हणजे याचा अर्थ जे खाते आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार होतात, शेवटी म्हणजे ह्या तारखेला तयार होतात. कारण आर्थिक वर्षाचा शेवट कधी होतो? 31 मार्चला. म्हणजे काय म्हणते? आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला. मग लक्षात ठेवा, अंतिम खाते म्हणजे काय? जे खाते आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केले जातात त्या खात्यांना अंतिम खाते असे म्हणतात. तर तुम्हाला आज मी पूर्ण 6 गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे भागीदारीची व्याख्या, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती, तुम्हाला व्याख्या माहिती आहे, लक्षात ठेवा. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती नफा कमवण्याच्या उद्देशाने एकत्रित येऊन जो व्यवसाय सुरू करतात त्या व्यवसायाला काय म्हणायचं? भागीदारी. त्याच्यानंतर भागीदारांची संख्या 2 वर किती असते? 50. असं कोण म्हणते? कंपनी कायदा 2013चा जे कायदा आहे अशा कायद्यामध्ये एकदा सुधारणा झाली. ती सुधारणा कधी झाली? 2014. तो कायदा ते सांगतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर भागीदारीचा कायदा कधी झाला? 1932 ला. त्याच्यानंतर भांडवल म्हणजे काय शिकवलं? भांडवलाची किती पद्धती असतात? 2. स्थिर भांडवल पद्धत आणि अस्थिर भांडवल पद्धत. स्थिर मध्ये चालू खाते उघडतात, भांडवल खाते उघडतात. अस्थिर मध्ये फक्त कोणतं उघडतात? चालूच खातं, भांडवलच खातं उघडतात. त्याच्यामध्ये भांडवल दरवर्षी सारखं राहतंय स्थिर मध्ये, तर अस्थिर मध्ये दरवर्षी भांडवल काय होतंय? बदलतंय. आर्थिक वर्ष म्हणजे इथं सांगितलं व्याख्या, जे वर्षी 1 एप्रिलला सुरू होते व 31 मार्चला संपते त्याला काय म्हणायचं? आर्थिक वर्ष. आणि ह्याच आर्थिक वर्षाच्या शेवटी जे खाते तयार केले जातात त्या खात्याला कोणत्या खाते म्हणतात? अंतिम खाते असे म्हणतात. तर मित्रांनो, अंतिम खात्याची तुम्ही व्याख्या शिकली. अंतिम खाते फायनल आपण म्हणतो आपण. तर अंतिम खाते लक्षात ठेवा. पहिलं आहे व्यापार खाते, दुसरं आहे नफा तोटा खाते, तिसरं आहे ताळेबंद. तसं तर 4-14 खातं असते. उत्पादन खाते, त्या 4 जणांना मित्र काय म्हणतात? अंतिम खाते. परंतु 12वी साठी उत्पादन खातं तयार केलं जात नाही. त्याच्यासाठी हे उत्पादन खातं तुम्हाला 12वीला नसते. 12वीच्या पुढे ज्यावेळेस तुम्ही तयारी करता त्यावेळेस तुम्हाला उत्पादन खातं M.Com पर्यंत उत्पादन खातं आहे. मग लक्षात ठेवा, उत्पादन खातं काही लक्षात ठेवायचं नाही. इथे 3 लक्षात ठेवा: व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. आपण अंतिम खात्याच्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या आपण उद्याच्या पिरियडला घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला इतक्या गोष्टी या पूर्ण समजल्या असतील अशी आशा व्यक्त करतो. घरीच राहा, सुरक्षित राहा, घरच्याची काळजी घ्या. जर या काही गोष्टी समजत नसतील, अडचण येत असेल तर कॉल करा, कॉल करून विचारा. तुमचं समस्याचं निराकरण बिलकुल होईल. अर्थशास्त्राचं असेल, एसपीचा असेल, ओसीचा असेल, या अकाउंटचा असेल, खाजगी सरचा असेल, खाजगी सरला विचारा. ओके, मला असेल तर मला विचारा. ज्या काही तुम्हाला अडचणी असतील तर कॉल करून विचारा. अभ्यास करा, घरीच राहा, सगळ्याची काळजी घ्या, कोरोनापासून वाचा. ओके, धन्यवाद, बाय.